पार्किन्सन्स या आजारामध्ये चालताना स्पीड स्लो होऊ शकतो. पाठीमागं तोल जाऊन पडू शकतात. बॉडीच्या ऍक्टिव्हिटीजचा स्पीड कमी होऊ शकतो. म्हणजे घरी कोणाला तरी आई वडिलांनाच नाही की आई वडिलांचे भाऊ बहिणींना पण जर अशा प्रकारचा कमकुवताचा आजार असेल तर तो पुढच्या जनरेशन मध्ये येऊ शकतो. माझ्या वडिलांना पार्किन्सन आजार झालेला कळाल. हा काय आजार असतो? पार्किन्सन्स हा आजार म्हणजे जसं तुम्ही डायबिटीज मध्ये ऐकलेलं आहे, डायबिटीज मध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी झालेलं असते. तशाच पद्धतीने पार्किन्सन्स या आजारामध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल किंवा एक न्यूरो ट्रान्समिटर असते ब्रेन मध्ये. त्याची जर कमतरता झाली तर पार्किन्सन्स हा आजार होतो. आता हे डोपामिन म्हणजे काय? डोपामिन हा ब्रेनला लागणारा एवढा महत्वाचा केमिकल आहे आणि हे नसताना बॉडीचा बॅलन्स जाऊ शकतो, कापू शकतो, हात थरथरी येऊ शकते किंवा त्याला ट्रेमर्स म्हणतो. चालताना स्पीड स्लो होऊ शकतो. प्रत्येक गोष्टी करत असताना, चालताना, उठताना, हातात काही गोष्टी घेत असताना त्याचा स्पीड, प्रत्येक बॉडीच्या ऍक्टिव्हिटीजचा स्पीड कमी होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असंही होऊ शकतं की चालताना ते एका बाजूला पडू शकतात किंवा पाठीमागं तोल जाऊन पडू शकतात. बोलण्यामध्ये त्यांची स्पीच किंवा व्हॉल्यूम जो असतो तो कमी होऊ शकतो. खाताना ठसका लागू शकतो. असे त्याचे सिम्पटम्स असतात. कारण हा जो केमिकल मी म्हटलं डोपामिन, हे बॉडीच्या प्रत्येक मुवमेंटला लागणारा एक ऑइलिंग किंवा एक महत्वाचं केमिकल आहे आणि त्याच्यामुळं त्याची कमतरतेमुळे सगळेच मुवमेंट, बॉडीचे मुवमेंट स्लो होऊ शकतात. पण ह्याची काही घाबरण्याची काही गरज नाही. हा आजार कशामुळे होतो? हा महत्वाचा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द केसेस जे पार्किन्सनचे आम्ही बघतोय ते अनुवंशिकता या कारणामुळे येऊ शकतात. म्हणजे घरी कोणाला तरी आई वडिलांनाच नाही की आई वडिलांचे भाऊ बहिणींना पण जर अशा प्रकारचा कमकुवताचा आजार असेल तर तो पुढच्या जनरेशन मध्ये येऊ शकतो. काही रेअर वेळेला किंवा काही कमी महत्वाचे कारण म्हणजे लकवा येऊन गेल्यानंतर काही पार्किन्सन सारखे फीचर्स येऊ शकतात आणि मोस्ट ऑफ द टाइम्स त्याचं काही कारण नसतो. तर या आजाराची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे का? ट्रीटमेंट ह्याचं महत्वाचं म्हणजे ह्याचं लवकर निदान होणं महत्वाचं आहे. जर निदान लवकर झालं तर डोपामिनच्या जे कमतरता जी आपण म्हणतोय त्याला आपण काही टॅबलेट्सनं त्याचे आपण लेवल्स ब्रेनमध्ये वाढवून दिले तर तो जो मुवमेंटमध्ये जो स्लोनेसपणा आलेला आहे किंवा हातामध्ये जो ट्रेमर्स किंवा थरथरीपणा आलेला आहे तो बऱ्यापैकी कमी होत जाऊ शकतो. ते डोपामिनचे जे टॅबलेट्स येतात त्याला आम्ही लिओडोपा किंवा सिनडोपा म्हणतो, त्याच्या डोस ऍडजस्टमेंट करत जाऊ शकतो. आता काही पेशंट्समध्ये डोपामिनची कमतरता एवढी झालेली असती की त्या टॅबलेट्सनं पण त्यांना फरक वाटत नसल्याने त्या अशा पेशंट्स, काही ठराविक पेशंट्सला आम्ही पुढच्या काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याला आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणतो अशा ट्रीटमेंटला पण आपण त्यांना पाठवू शकू. ह्या एक प्रकारचं ते ब्रेनचं एक पेसमेकर असतं जे डोपामिनला आत काही अशा ब्रेनच्या एरियाजला ते स्टिम्युलेट करतात ज्यांना डोपामिनचे सिक्रिशन्स किंवा डोपामिनचे लेवल ब्रेनमध्ये वाढू शकतात. असेही लेटेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन्स ते आपण पार्किन्सनच्या पेशंटला देऊ शकू. पण त्याचं लवकर निदान झालं तर आपण त्याची जी वेग आहे पुढे वाढण्याची ती आपण कमी करू शकू. यासाठी पेशंट आणि घरच्यांनी काय काळजी घ्यायची? जसं मी सांगितलं, या प्रकारच्या पेशंट्सना चालताना तोल जाऊ शकतो, कुठं पडू शकतात. तर घरच्या आजूबाजूच्या सराउंडिंग्स मध्ये ही काळजी घेतली पाहिजे की कुठले कॉर्नर्स म्हणजे बेडचे किंवा टेबलचे कॉर्नर्स शार्प नसायला पाहिजे. त्याला आपल्याला काही एक कव्हरिंग किंवा एक स्पंज वगैरे लावून तशाच पद्धतीने ठेवले पाहिजे. कारण पडून कुठेतरी मार लागण्याची भीती असते. किंवा बाथरूम मध्ये रेलिंग किंवा चालताना एक काठी वगैरे दिली तर त्यांना ती पडायची भीती राहणार नाही. ते सोडून खाण्यामध्ये तसे काही पथ्य नाही आहेत. त्याच्यासोबत बऱ्याच शक्यतो हा आजार जो असतो ते 50-60 नंतर येत असतो. त्याच्यासोबत काही ब्लड प्रेशर, डायबिटीज असे काही आजार सोबत असेल तर त्याची ट्रीटमेंट पार्किन्सनच्या बरोबर त्या आजाराची पण ट्रीटमेंट केली पाहिजे. नियमित एक्सरसाइज म्हणजे व्यायाम हा फार महत्त्वाचा असतो आणि असं मानलं जातं ज्या लोकांना पार्किन्सन्स आहे त्यांना सायकलिंग हा आजार फार चांगला मानला जातो आणि त्यांना डोपामिनची काही कारणामुळे डोपामिन सर्किट किंवा ब्रेनचे जे काही पाथवेज असतात ते स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळे पार्किन्सनचा जो प्रॉब्लेम आहे तो सायकलिंगमुळे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. ते सोडून चालणं आहे, योगासन, मेडिटेशन या सगळ्याच गोष्टी केल्या तर बाकीच्या सिम्पटम्स आहेत ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतात. तर या पद्धतीनं नियमित व्यायाम, डाएट व्यवस्थित फॉलो केला, औषधं टाईमवरती घेतली तर हा आजार आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. मी डॉक्टर नमन महेश शाह, मी न्यूरोलॉजिस्ट आहे. सांगली सर्वैत हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये माझी कन्सल्टिंग आहे. पार्किन्सन्स, स्ट्रोक बद्दल आपण व्हिडिओ बघितले असेल. हे व्हिडिओ सोडून ब्रेन रिलेटेड आणि काही आरोग्यासंबंधित तुमचे काही डाऊट असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर जरूर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आम्ही सांगा. आम्ही लवकरच त्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ.